हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी सन्माननीय आपले बोलू का? तुमचाच आवाज एवढा आहे मला वाटतं तुमचाच आवाज एवढा आहे की या आवाजाने दिल्लीपर्यंत तुम्ही सगळं हलवून ठेवलेलं आहे. वेळ खूप कमी आहे. तुम्ही पण डोर टू डोर प्रचार नसालच, प्रचार फेरी वगैरे सगळीकडे सुरू आहे का नाही? आपण या शाखा भेटी करतो आणि तुम्ही अनेक ठिकाणी माझ्या हातात माईक देऊन शाखा भेटीची सभाच करून टाकली. असं पण शाखा भेटी जरी तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेवढंच महत्वाचे आहेत. कारण आता 5 दिवस प्रचाराला राहिलेले आणि या 5 दिवसामध्ये आपल्याला घरोघरी जायचंय, प्रत्येक मुंबईकरच्या घरी जायचंय आणि हेच सांगायचंय की ही निवडणूक कदाचित संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर सगळ्यात महत्वाची निवडणूक ही निवडणूक असेल. ए दादा फिर ना, मला चेहरा दिसू दे, सेल्फी नंतर काढू. पाठ दिसते थोडं दादा असं उद्या महिलांना ही निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर सर्वात महत्वाची निवडणूक कदाचित असेल, निर्णायक निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये मशाल थोडी मागे घ्या ना, थोडी मागे घ्या, थोडी मागे. या निवडणुकीमध्ये निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की मुंबईचं अस्तित्व, मुंबईची अस्मिता ही तुम्ही जपणार आहात की दिल्ली समोर झुकणार आहात. हा निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवायचं काय करायचं. कारण गेली 3 वर्ष आपण पाहतोय केंद्रात भाजपचे प्रधानमंत्री, राज्यात भाजपचे मुख्यमंत्री, प्रशासन देखील भाजपचे आहे. पण जे आपल्याला वाटलं होतं की वरपासून खालपर्यंत एकच पक्षाचं सरकार असल्यानंतर जो विकास झाला पाहिजे, जी प्रगती झाली पाहिजे, जे शहराला तुम्ही पुढे नेले पाहिजे, तसं तुम्ही मला सांगा जी अपेक्षित विकास होता, जी अपेक्षित प्रगती होती, ही कुठेही मुंबईत एका तरी गल्लीत दिसत आहे का? दिसतंय? मध्यंतरीच्या काळात इंडियन एक्सप्रेस मध्ये एक रिपोर्ट आला की मुंबई महानगरपालिकेचा जो फंड आहे त्याच्यातून 99% फंड हा फक्त सत्ताधारी लोकांच्या वॉर्डात आला असं त्यांनी लिहिलं होतं. पण खरं तो वॉर्डात नाही, त्यांच्या खिशात गेलेला आहे. कारण जर तो वॉर्डात आला असता तर तो जनतेमध्ये पसरला असता, तर दिसलं असतं, विकासाची कामं दिसली असती. पण 3 वर्ष आपण पाहतोय प्रदूषण हे वाढत चाललेलं आहे, खड्डे हे वाढत चाललेले आहेत, फुटपाथ हे दिसेनासे झालेले आहेत. पाणी तरी वेळेवर येते का? पाणी तरी स्वच्छ येते का? बीएसटी बस किती लोक वापरतात? भाडी काय झाली? तो 12 किती रुपये? 12 परवडणार आहे रोज जायला यायला? आणि आपल्या काळात काय होतं? 5 रुपये. आणि हे भाडं तुम्ही जास्ती देऊन पण, जास्ती खिशातून पैसे काढून पण बस वेळेवर येते का? येते कुठे? तासन तास थांबायला लागतं. एकच बस आहे आणि आधी किती होत्या? हेच मी सांगतो की बदल हा घडवणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी, ज्या भाजपाने असेल, ज्या मिंदेंनी असेल आपली मुंबई लुटलेली आहे, गद्दारी मुंबई सोबत केलेली आहे, त्यांना धडा शिकवणं आता गरजेचं आहे. निर्लज्जपणे त्यांनी मुंबई लुटलेली आहे. तर मला आठवत असेल जेव्हा आपल्या हातात महानगरपालिका आली 1997 मध्ये 600 कोटीची तूट होती, ती आपण तूट भरून काढली. कुठेही कर वाढवले नाहीत, टोल लावले नाहीत, पण 92,000 कोटीच्या ठेवी या मुंबईकरांसाठी आपण ठेवल्या त्या महानगरपालिकेमध्ये. आणि त्याच्या प्रत्येक पैशाचा हिशोब आपण प्रत्येक वर्षी द्यायचो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला की होय हा पैसा पोस्टल रोडसाठी आहे, हा पैसा मार्केटसाठी आहे, हा पैसा आरोग्य सेवेसाठी आहे, हा पैसा आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड साठी आहे, हा पैसा रस्त्यांसाठी आहे, हा पैसा कोस्टल रोड, GMLR, STP या सगळ्यासाठी आहे.
कुठचंही सरकार जेव्हा काम करतं तेव्हा या ठेवी महत्वाच्या असतात, कारण तो पैसा जपून वापरणं गरजेचं असतं. आता आपण पाहतोय प्रत्येक पैसा हा जातोय कुठे? खिशामध्ये. कोणाच्या? विंदेंच्या, फडणवीस साहेबांच्या. आणि तिथून कुठे जाणार हा पैसा? हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण जसं हा प्रचार एक होतो की ठेवींचं काय केलं, ठेवींचं काय केलं. हो, आम्ही ठेवी केल्या होत्या, त्या मुंबईकरांसाठी केल्या होत्या, तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी नव्हत्या केल्या, हे मी आज अभिमानाने सांगू शकतो. पण दुसरीकडे आपण पाहतो जे भाजपाच्या सभा होतील अजून तरी होत नाहीत. कुठे दिसतात का तुम्हाला? नाही, घाबरत असं समजू नका. घाबरले जरी असतील तरी पैशाचा खेळ नंतर होणार आहे. होतोय ना? लोकांना सांगा तो पापाचा पैसा आहे, तो शापाचा पैसा आहे, घरात घेऊ नका. आणि घेतला तरी कमळाला मतदान करू नका. कारण पैशाचा खेळ कधी आपण करत नाही. आपण नेहमी सांगतो तन मन धनच्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्या हातात असतं, धन त्यांच्याकडे असतं, तरी विजय हे सत्याचेच होते. सत्यमेव जयते चालतं, सत्यमेव जयते नाही. पण अपप्रचार करायचा तर केवढा करायचा? हे लोक सभा नाही घेत, हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून विष पसरवतात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून ताई जरा थांबा ना, ताई जरा थांबा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे विष पसरवतात, आपल्या मुद्द्याचं ते बोलणार नाहीत, आपल्या गल्लीचं ते बोलणार नाहीत, आपल्या शहराचं ते बोलणार नाहीत, प्रदूषणाबद्दल बोलणार नाहीत, बीएसटी बद्दल बोलणार नाहीत, ट्रॅफिक बद्दल बोलणार नाहीत, रस्त्याबद्दल बोलणार नाहीत, खड्ड्याबद्दल बोलणार नाहीत. ते काय बोलणार तुम्हाला माहितीये का? हिंदू मुस्लिम. बरोबर ना? त्यांना विचारा जरा, भाजपवाले जेव्हा येतील ना हिंदुत्वासाठी मतदान करा, त्यांना घरी घ्या, काही करू नका बाकीचं, आरती ओवाळा आणि त्यांना विचारा तुम्ही एका बाजूला हिंदुत्व शिकवता, दुसऱ्या बाजूला MIM इस्लाम धर्मांना आम्हाला पेटवापेटी करतात, दोन दंगे निर्माण करतात. आज युती कोणी केलेली आहे? MIM आणि भाजपने केलेली आहे. मी नेहमी सांगतो भाजप आणि MIM A टीम B टीम आहे. दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करतात, स्वतःचं पोट भरून घेतात. इथे फसतो तो सामान्य नागरिक फसतो, तुम्ही आम्ही मध्ये त्या कचड्यात फसतो. पण दुसरीकडे भाजपला पुन्हा एकदा विचारायचं, हिंदुत्वाचा तुम्हाला